मुंबईकरांची तहान भागवणारा शहापूर तालुक्यामध्ये पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। मात्र इथल्या लोकांना पाण्यासाठीचा जो संघर्ष आहे तो पाचवीला बाया पण इथे 2-2, 4-4, 5-5 तास इथे थांबतात एका दुडीसाठी। आदिवासी वाड्या वस्त्यांवरच्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याशिवाय गत्यंतर नाही। तरी आम्हाला त्याचा पाणी नाही पियाला, मग आम्हाला काय आहे त्याचा फायदा? लय पाण्यावरून आमचा हाल। मुंबईपासून 100 किलोमीटरवर असलेला हा शहापूर तालुका। आम्हाला पाण्याची अडचण आहे। स्वतःला एवढं जवळ आहे तरी आम्हाला पियाला पाणी नाही। तिकडे मुंबईला पाणी आहे एवढे लांब तरी, आणि आम्ही एवढे जवळ आहोत तरी आम्हाला त्याचा पाणी नाही पियाला, मग आम्हाला काय आहे त्याचा फायदा? मुंबईला पाणी पुरवणारा तालुका अशी ओळख असलेल्या शहापूर मधल्या 88 गावांमध्ये पाणी टंचाई आहे। लहान लहान आमची मुलं पाण्यावर घेऊन जातो आम्ही। आता एवढा ऊन आहे तरी आम्ही पाण्याला जातो। आता इथं खाली हिर आहे तिथे जाऊन बघा ना, पाणी नाही। आता बाहेरचं एवढे उन्हाचे तिथे हिरीवर जाऊन बसतात। कोणी बोलल माझा पोर रडतंय, दे ग मला एक दूर जाऊन दे। नाही नाही, माझा नंबर आहे, मी कधीपासून आलेला आहे पाण्यावर, तर तुला कुठला देव पाणी? तानसा, वैतरणा आणि भातसा ही मोठी धरणं उशाला असूनही या गावांच्या घशाला कायमची कोरड आहे। सकाळी संध्याकाळची विहिरीवर जागा नाही होती, एवढं हांड ठेवायला जागा नाही, एवढी गर्दी असते। अख्खा दिवस विहिरीवर भांडी राहतात, अख्खा दिवस। मग कोणता नंबर लागला त्याही मग भरून न न्यायचा। दुसऱ्या बायका बसल्यात, मग त्यांचा नंबर आला का त्या भरतात, त्या नेत्यात। त्या करून अख्खा दिवस जायचा। पाठ दुखते, डोके दुखते, एवढी लांबशी पाण्याला लागते। येता येता अशी मान बसते, त्याला अशी आणला पाण्यात, परत जाऊशी नाही वाटत दुसऱ्या शेताला। या गावकऱ्यांना या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून पाणी उचलायची परवानगी नाही। त्यामुळे 27,000पेक्षा जास्त लोक समोर पाणी दिसत असूनही टँकरच्या पाण्यावर अवलंबून असतात। आमचा नंबर लागायला जर पाणी असला तर लवकर भरता, नाही तर 2 पण वाजतात ना 3 पण वाजतात। आता रात्रीचे आम्ही एक दिवस रात्रीचे किती वाजता, 12 वाजता गेलो तर 5 वाजता आलो। रात्रीचे पाणी भेटेल तर रात्रीचे पाणी भेटला, दिवसाचे येता होता दिवसाचे पण नाही पाणी भेटा आम्हाला। लय पाण्यावरून आमचा हाल। तालुक्यात 3 धरणं आहेत, पण गावकऱ्यांसाठी मात्र ती मृगजळासारखीच आहेत। माझ्या मागे जी पाईपलाईन दिसते आहे ही आहे तानसा धरणातून निघणारी पाईपलाईन। ही पाईपलाईन इथून 100 किलोमीटरवर असलेल्या मुंबईकरांची तहान भागवते। मात्र तानसा धरणातलं पाणी इथून अवघ्या अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या आदिवासी लोकांची तहान भागवू शकत नाही, ही व्यथा आहे। मुंबईकरांची तहान भागवणारा शहापूर तालुक्यामध्ये पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। तालुक्यामधील वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। या आदिवासी भागातील लोकांना कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। पाईपलाईन अर्धवट रिक्षा टाकल्या गेलेल्या आहेत, काही ठिकाणी अर्धवट काम सुरू आहे, पण प्रत्यक्षात पाणी नाही। एकूणच काय तर स्वातंत्र्याची आपण 75 वर्षे पार केल्यानंतरही साध्या मूलभूत गरजा सुद्धा या ठिकाणी इथल्या गावकऱ्यांच्या पूर्ण झालेल्या नाहीत। आणि ते गावकरी मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे 100 किलोमीटर अंतरावर आहेत, आणि याच तालुक्यातून अख्ख्या मुंबईकरांची तहान भागली जाते। मात्र इथल्या लोकांना पाण्यासाठीचा जो संघर्ष आहे तो पाचवीला पोचलेला आहे। टँकर आला नाही तर दिवसभर विहिरीच्या तळाच्या झऱ्यातून येणारं पाणी गोळा करत राहावं लागतं, कारण पाण्याचा टँकर येईल याची शाश्वती नसते। आवली धरण पाणी योजना पूर्ण होण्यासाठी किमान 2 वर्ष लागणार आहेत, आणि तोपर्यंत आदिवासी वाड्या वस्त्यांवरच्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याशिवाय गत्यंतर नाही।